दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सुमित प्रवीण कुमार चव्हाण आणि अभिजित पोपट वरागडे राहणार गडकरीआळी शाहूपुरी सातारा हे प्री वेडिंग फोटोशूट करता मौजे चाळकेवाडी येथे गेले असता त्यांनी रस्त्याच्या बाजूला त्यांची होंडा सिटी MH14 DF 5700 ही पार्किंग करून पुढे ते प्री वेडिंग फोटोशूट करता गेले। त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या डाव्या बाजूची मागची काच फोडून त्यामधील कॅमेरे आणि फोटोशूटचे साहित्य 2 बॅग सहित लंपास केले। त्यावरून सुमित प्रवीण कुमार चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध IPC कलम 379 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी 24 तासाच्या आत अज्ञात चोरट्यांचा छडा लावून रामचंद्र तुकाराम पवार वय वर्ष 35 राहणार मायनी तालुका जावळी जिल्हा सातारा यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून वॅनगार्ड कंपनीच्या काळ्या बॅग्स, त्यामध्ये गोडक्स कंपनीचे लाईट्स, X2 ट्रेगर आणि 6 मेमरी कार्ड असलेले कार्ड केस, 2 कॅमेरा चार्जर, 2 कॅमेरा बॅटरी, रॉड कंपनीचा एक माईक, निशी कंपनीचा फिल्टर, गोप्रो कॅमेरा, 50 mm सोनी कंपनीचा लेन्स आणि एका काळ्या रंगाचे पाकिट ज्यामध्ये 2 आणि 4 चाकी वाहनांचे लायसन्स, IDBI, कॉस्मॉस, बजाज आणि RBL कंपनीचे ATM कार्ड असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार श्री वायदंडे हे करत आहेत। सदरची कारवाई साताऱ्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच सातारा शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री किरण कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री फारणे, पोलीस उपनिरीक्षक DA दळवी तसेच पोलीस हवालदार राजू शिखरे, पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, पोलीस हवालदार धनंजय कुंभार, पोलीस हवालदार तुकाराम पवार, पोलीस नामदार महेंद्र नारनवर, पोलीस कॉन्स्टेबल डफळे यांनी कारवाई केली आहे। सदर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।